काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या पहिल्या कापडगिरणीच्या गोष्टीचा पहिला भाग. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70हून जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या. पण या जगप्रसिद्ध गिरणगावाला जन्म देणारी मुंबईतली सर्वात पहिली गिरणी स्थापन झाली ती गिरणगावापासून दूर ताडदेव इथं. सन 1851 मध्ये कावसजी नानाभाई दावर या उद्यमी पारशी गृहस्थानं मुंबईत कापड गिरणी स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं आणि पुढच्या 3 वर्षात म्हणजे सन 1854 मध्ये ते प्रत्यक्षातही उतरवलं. कावसजी दावर सुखवस्तू घरात जन्माला आले होते. त्यांचे वडील नानाभाई यांचा देशातल्या कापूस उत्पादकांना भांडवल उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात चांगला जम बसल्यावर त्यांनी कापूस उत्पादकांकडून कापूस खरेदी करून तो कापूस इंग्लंडला निर्यात करण्याचा आणि इंग्लंडहून तयार कपडा आयात करण्याचा ब्रोकिंगचा व्यवसायही सुरू केला. 2 इंग्लिश फर्म्ससाठी ते भारत आणि चीन या 2 देशांमध्ये ब्रोकिंग करत असत. कावसजी लहानपणापासूनच वडिलांचे विविध व्यवसाय आणि त्यातून होणारी प्राप्ती पाहत होते. त्यामुळे त्यांनाही या व्यवसायात रस निर्माण झाला होता. व्यवसायातल्या खाचाखोचा आणि बारकावे समजून घेता यावेत म्हणून आपल्या वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी म्हणजेच सन 1830 मध्ये कावसजींनी वडिलांसोबत व्यवसायात उमेदवारी करायला सुरुवात केली. कावसजींना शिक्षणात फारसा रस नव्हता, पण व्यापारात बुद्धी तेज होती. कावसजींनी लवकरच वडिलांच्या धंद्यातले सगळे बारकावे शिकून घेतले. सन 1837 मध्ये कावसजींच्या वडिलांचं निधन झालं आणि व्यवसायाची सर्व जबाबदारी अवघ्या 23 वर्षांच्या कावसजींवर येऊन पडली. अचानक येऊन पडलेल्या जबाबदारीनं जराही न डगमगता कावसजींनी आपले थोरले बंधू दिनशा दावर यांना भागीदारीत घेऊन वडिलांचा व्यवसाय पुढे सुरू केला. कावसजींचा हा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला तशा त्यांच्या महत्वाकांक्षा वाढू लागल्या. पुढचं पाऊल म्हणून त्यांनी आपल्या बंधूंसमवेत वडील नानाभाई यांच्या नावानं नानाभाई फ्रामजी अँड कंपनी नावाची स्वतंत्र फर्म काढून व्यवसायाला सुरुवात केली. दुर्दैवानं लगेचच त्यांच्या भावाचं निधन झालं आणि व्यवसायाची सर्वच जबाबदारी कावसजींवर येऊन पडली. त्याचा त्यांना फायदाच झाला. जात्याच महत्वाकांक्षी आणि धाडसीही असलेल्या कावसजींना आता नवीन क्षितिज खुणावू लागली होती. त्यांचं मुंबईतल्या व्यापार व्यवसाय जगतात होणाऱ्या बदलांवर बारीक लक्ष असे. त्यातून ते सतत नव्या संधीच्या शोधात असत. तशी संधी त्यांना लवकरच मिळणार होती. इंग्लंडहून आयात होणाऱ्या कापडामुळं भारतातल्या हातमागावर विणलेल्या कापडाची बाजारातली मागणी कमी होऊ लागली आहे, हे व्यापारात बारकाईनं लक्ष असणाऱ्या कावसजींनी हेरलं. ते स्वतःही त्याच व्यवसायात होते. त्यामुळं त्यांनी यामागच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तो शोध घेत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की इंग्लंडमध्ये 18व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या गिरण्यांमधून यंत्राच्या साहाय्यानं सुबक कापड कमी वेळात आणि मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागलं होतं. त्यामुळं त्याच्या उत्पादन खर्चात बचत होऊन कापडाची किंमत कमी झाली आणि यंत्रावर तयार झालेला कपडा आणि कातलेलं सूत भारत आणि इतर देशात निर्यात करून इंग्लंडमधले गिरणी मालक जबर नफा कमावू लागले होते. कावसजींनी जोखलं
की आपल्या देशातला कापूस नेऊन इंग्लंडमधले गिरणी मालक कापड तयार करतात आणि तेच कापड आपल्या देशात पाठवून बक्कळ नफा कमावतात. जात्याच हुशार असलेल्या कावसजींच्या मनात हाच प्रयोग आपण मुंबईत का करू नये अशी कल्पना चमकून गेली. पण कल्पना सुचणं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं यातला फरक व्यापारात मुरलेल्या कावसजींना चांगलाच ठाऊक होता. म्हणून त्यांनी सुचलेली कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी गिरणी धंद्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. गिरणी उभारण्याचा विचार मनात येणं, त्याची माहिती घेणं आणि तो विचार प्रत्यक्षात उतरवणं यात मोठा फरक आहे, हेही लवकरच कावसजींच्या लक्षात येऊ लागलं. गिरणी उद्योगातली कुणीही माहितगार व्यक्ती देशात उपलब्ध नव्हती. गिरणीच्या इमारतीचा आराखडा, गिरणीचं तंत्रज्ञान, आवश्यक यंत्रसामग्री, ती चालवण्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ, गिरणीचं व्यवस्थापन इत्यादी अत्यंत प्राथमिक पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींसाठी परदेशावर म्हणजे इंग्लंडवर अवलंबून राहावं लागणार होतं. पुन्हा इंग्लंडातले या उद्योगातले जाणकार आपल्याला मदत करतीलच याची काही शाश्वतीच नव्हती. समजा इंग्लंडहून सर्व प्रकारची मदत मिळालीच तर गिरणीची अजस्र यंत्र चालवण्यासाठी लागणारा कोळसा आणि लाकूड मुंबईत आणायचं तर समुद्रमार्गाने आणावं लागणार. तो मार्ग बेभरवशाचा. पावसाळ्याच्या दिवसात तर सगळंच भगवान भरोसे. नाही म्हणायला दोन जमेच्या बाजू होत्या. एक म्हणजे मुंबईत असलेली कापसाची मुबलक उपलब्धता आणि दुसरी म्हणजे कापडाला मोठी मागणी असलेली देशी बाजारपेठ. पण समोर दिसणाऱ्या अडचणींचाच विचार करत बसलं तर काहीच हाती लागणार नाही. काही नवीन करायचं तर धोका हा पत्करावा लागणारच. असा विचार करून कावसजींनी सर्व शंका कुशंका बाजूला ठेवत इंग्लंडमधल्या गिरणी उद्योगातल्या तज्ज्ञांबरोबर पत्रव्यवहार करायला सुरुवात केली. बऱ्याच जणांशी संपर्क साधल्यावर त्यांना इंग्लंडमधल्या ओल्डहॅम शहरातल्या मेसर्स प्लॅट ब्रदर्स अँड कंपनी लिमिटेड या कंपनीनं प्रतिसाद दिला. ही कंपनी गिरण्यांना लागणारी यंत्रसामुग्री आणि इमारतीचे आराखडे तयार करत असे. या कंपनीला मुंबईतच गिरणी उद्योग सुरू केला तर तो भरभराटीला येऊ शकतो हे पटवून देण्यात कावसजी यशस्वी झाले होते. प्लॅट ब्रदर्सनी कावसजींना गिरणीसाठी लागणाऱ्या इमारतीचे आराखडे आणि मशिनरी पुरवण्याचं मान्य केलं. एवढंच नव्हे तर कावसजी करत असलेला प्रयोग यशस्वी झाला तर गिरणी धंदा भविष्यात भरभराटीला येऊ शकतो हे ओळखलेल्या प्लॅट ब्रदर्सनी कावसजींना त्यांचे मुंबईतले एजंट म्हणूनही नेमून टाकलं. हे साल होतं 1851. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या पहिल्या कापड गिरणीच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा.